रिॲक्शन बघा. आल्या त्या रूटने जायचं ना. कुठे आहे नि का होय. अरे मी मागवतो जरा. जिंदगी तो आज भी सस्ता है बरा. यार काय लिहिले मध्ये हिंदी मराठी कार्यक्रम करायचा ना आपला. पोलीस लोक लग रहे भाई. पोलीस दिसतात कुठे माग माग पलीकडून घालू पली. मॅप चेक करतो आधी. काहीतरी विषय झाला. तुझ्या लेन्स मध्ये धुळी. अरे लेन्स पाणी अवतरला काय त्यात. लोक कशी भागतात भाई. करतो भाई बॅटरी संपले. काहीच कार्य कामाची नाही आपल्याला. कोण काय बोलला असतो ना मी डायरेक्ट आरसा तोडून गायब झाला असतो. बकरी लोग चाव जल्दी बकरी. हो चला आता डायरेक्ट रिटर्न चाललेले आहे. आणि रिटर्नचा हा पार्ट 3 पण असू शकतो. बघा कंटिन्यू ब्लॉग. रिॲक्शन बघा. भयंकर ऊन आहे भाई. एवढे भयंकर ऊन आहे ना. तर आपण ना नेक्स्ट टाइम पण असंच एखादा प्लॅन करतो. आणि उन्हाळा असल्यामुळे जरा फिरायचा पण कंटाळा येतो. आल्या त्या रूटने जायचं ना. आल्या त्या रूटने जायचं ना. सो कोरेगाव मध्ये जायचं का. सो आता कोरेगाव मधनं जाऊ डायरेक्ट. इकडून आम्ही लय भरपूर लांब आलेलं आहे. हा मागत होतो की. काय झालं कुठे आहे नि का होय. अरे मी मागवतो जरा. मी डायरेक्ट काय केलं असतं माहिती. त्याचा पहिला आरसा जाऊन मोडला असता. डायरेक्ट निघून गेला असतो. जिंदगी तो आज भी सस्ता है बरा. यार काय लिहिले मध्ये हिंदी मराठी काय मिक्स आहे याचा. हिंदी मराठी मिक्स केलंय भाई. बरा गुजारने के तरीका महंगा है महंगा है. इथून पण जवळ होते आळंदी पण. बट आपल्याला उशीर झाल्यामुळे आळंदीला पण नाही गेलो. आळंदी किती जवळच होती. तिथेच फिरता फिरता आम्हाला नाही तर 2 वाजलेले ऑलमोस्ट. पूर्ण हायपर राईड मध्ये चाललं आता पण. मागच्या मध्ये पण हायपर राईड होती ना. आता पण बघा सोबत बघायचं गावात कसा क्वालिटी येतो. सोबत पळव ना. सोबत आवाज बघ ना कसा घुमतो. पुढे पुढे इथं नाही ओव्हरटेक करता येणार. अरे पुढचे ब्रेक दाबतात डायरेक्ट. कार्यक्रम करायचा ना आपला. बघा आता गाईज पूर्ण हायपर राईड मध्ये डिओ बाईकचे भाई एकदम ना राईड होणार आहे. बघा तो आवाज बघा कसला घुमते नुसता. ओ भाई पोलीस पोलीस लोक लग रहे भाई. पलीकडे जायचे ना. पलीकडून घेतलं रे. लवकर लगेच हारायची गाडी घाबरायचं नाही यांच्या तर मग. हा काय म्हणला. फुकट घालतोय. वम्या घालू का. पोलीस दिसतात कुठे. याने मध्येच घातली. नाही नाही वम्या नको. माग माग पलीकडून घालू पलीकडून. सोबत जाऊ ना. सोबत बघ गाड्यांचा आवाज कसा येतो. सोबत जाऊ. सोबत गाडी जोरात नाही. आवाज बघ कसा येतोय. मोकळाच होता आत्ता चांगला.
पेपर राईड काढला काय काय चल कोरेगावला कोरेगाववर जाऊ ना बघ बरं भाई मॅप चेक करतो आधी नक्की इथूनच रोड आहे काय तो चला एकच रोड आहे सेमच आहे सो आता त्या आल्या त्याच रोडने जाऊ रिॲक्शन्स वगैरे बघायला भेटतील एवढं म्हणत ना भाई गाड्या एवढं बरं झालं गर्दी नाहीये नाही तर पब्लिक सिटी आणि हावी लॉग आपलं कसं होतंय ते नक्की सांगा एवढं काय आपण बोलत नाही म्हटलं आपल्याला ना मध्ये गॅप पाडलेलं जरा मोठं लागतं त्यामुळे जरा सवय नाही राहिलेलं आहे सो परत आपण असं स्टार्ट करणार राहणार आहे कारण की उन्हाळा असल्यामुळे ना फिरायला जाता येत नाही मोठं एवढं खतरनाक ऊन लागतं ना पूर्ण ना जंगल असं सुकलेलं वाळलेलं एवढंच येऊ भागता येईल असं काय नाही दोरीने बांधले ती अचानक भाई अशी ब्रेक दाबतात गतीर होतो कळत पण नाही आल्याला चुकून क्वचित बसतो मग कार्यक्रम जाता थोडं टूर फाटा गेला आपल्या नेहमीच एक फिक्स हॉटेल असतं सो तिथं जाऊन आपलं परत एक ड्रिंक आणायचं ड्रिंक म्हणजे कोल्ड आपले व्हाईट ड्रिंक नाही ते साधेच ड्रिंक तो ते घेतलं जरा थंड पण वाटेल आणि पुढे गेला नाश्ता वगैरे जेवण करून टाकायचं अजून टूर ना भरपूर लांब आहे त्या ब्लॉग मध्ये बहुतेक रिॲक्शन कमी पडतील आणि बघा पूर्ण ना रोडच मोकळा आहे म्हणजे त्यात काय विषय लेफ्ट साइडला आला आणि तो राईटला होता आता ठेवर मध्ये आलेले आपण भाविकांची तर गर्दी नाही दिसत काहीतरी विषय झाला ओ भाई एवढा भयंकर विषय झाला झगड़ा कर रहे हैं झगड़ा बहुत बड़ा झगड़ा चल रहा है बहुत बड़ा झगड़ा चल रहा है आलो तीवर फाट्यावर डायरेक्ट आणि नेहमीच आपल्याला हॉटेलवर जायला लागेल भाई आरटीओ वाले माणसाचं दिसणार काय विषय जेव्हा पण आपण मोठ्या विलॉग मध्ये येतो तेव्हा एवढं कोण दिसत नाही भाई चला नेहमीच हॉटेल आलेले आहे आणि थंडाई प्यायला पाहिजे कस काय तुझ्या लेन्स मध्ये धूळ गेली का रे नाही नाही पांढऱ्या पडल्यात लेन्स हे बघ इकडून दिसतात कस काय पडल्यात अरे लेन्स पाणी अवतरला काय त्यात त्यामुळे हे बघ लेन्स इथे आतमध्ये नाही पोचत आतमध्ये झालेलं आहे चला भैया लोक कशी भागतात भाई गाड्या एवढे भयंकर अडकल्यात कसे काढायचे चला नाश्ता वगैरे केलेला आहे पण नव्हते बघा खाताना टायर ब्लास्ट काय झालं कस काय चल करतो भाई त्या संपले गरम झालंय भाई
चला. काय वाजतंय म्हणलं, काय वाजतंय? ऑइल कमी पडलं बहुतेक. अरे बहुतेक ऑइल कमी असेल बरं का, ऑइल तसं वाजतंय इंजिनात. ऑइल कमी असल्यावर इंजिन वाजतंय ना, तसं वाजतंय तुझं. कर नाही वाजत, फक्त असं मोकळं इंजिन पळल्यासारखं, म्हणजे त्यात ऑइलच नाही असं वाजतंय. काय 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 होय, तुझ्या चष्म्यात मी पूर्ण दिसतोय. इकडे बघ, वर बघ जरा, आता क्लिअर दिसतोय मी. आपली स्प्लेंडर ना 100 आरामात क्रॉस करते. बट जी आता नवीन आले ना BS6, ते बाई काहीच कामाची नाही आपल्याला. वाल तरी वाजत्यात, नाही तर ना 100च्या पुढे जातच नाही. 90 ला अडकते, बस 90-95 ला अडकते. पण BS4 ना या गाड्यांना अजिबात ऐकणार नाही. एकदम थर्ड क्लास गाडी आहे भाई ती नवीन स्प्लेंडर. जस्ट आपण आता उरुळे कांचन मध्ये आलेलो आहे. एक दिवस ना आपल्याला सुपर बाईक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो भाई. आपल्या इथूनच जातात बोरे भाटा म्हणून आहे, तिथं बरोबर 7च्या आसपास जातात. 5:30 ते ना 7:30 पर्यंत पूर्ण सुपर बाईक जातात. आणि 7 किलोमीटर आपलं घर लांब आहे. एवढ्या दूर आवाज येतो त्यांचा. तिच्यात BMW S1000 RR एक असती, CBR ट्रिपल R एक असते, आणि निंजा ZX10R ती पण असते. एवढी लाऊडेस्ट असते ना, पण एस आपल्याला अजूनपर्यंत नाही दिसली. त्याचा पण व्हिडिओ आपण टाकू. आणि असंच लवकरच जाणार एक दिवस असंच मोठ्या व्लॉग मध्ये सुपर बाईक दाखवण्यासाठी. आपल्या पेपरच्या एक्झाम टाइमला पण व्लॉग काढलेला, तो बघितला असेल तुम्ही. त्याच्यात पण क्रेझी रिॲक्शन पाडलेले आहेत. आता ना पूर्ण सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे ना ब्लॉगला पण थोड्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मध्ये आधी गॅप पडलेला आहे. नाही नाही, मी डायरेक्ट आरसा तोडून आलो असतो इकडे निघून. कोण काय बोलला असतं ना, मी डायरेक्ट आरसा तोडून गायब झाला असतो. फॉर्च्युनर काही ना होती बहुतेक, ओव्हरटेक आणली त्याला. नाही कोण काय बोललं, बघत होती फक्त. मी गाडीचा आरसा तोडून गायब झाला असतो, दिसलं पण नसतं यांना. बनत नाही का, हळूहळू जाऊ. या रोडला आलो ना भाई, मोडत जाता अक्का नवी लोक बनवायला. कसली पण येतात रोड मध्ये. बकरी लोग जाओ जल्दी बकरी. बकरी लोग. फायनली घरी पोहोचलेलो आहे, आणि बघू शकते स्प्लेंडर वगैरे, आणि बुलेट तिकडे. बुलेट का नाही नेली, कारण की ना आता मार्जिन चाललेलं आहे, त्यामुळे ना पोलिसांची भरपूर पकडाई चालू असते. आणि आपल्या बुलेटचा एक्झॉस्ट आहे ना, तो चेंज केलेला आहे, त्यामुळे जरा खूप रिक्स आहे. आणि आपल्याकडे लायसन पण नाही, त्यामुळे जरा बुलेट नेणं जरा लय रिक्स आहे. त्यासाठी बुलेट आपण घेऊन नाही गेलो. सो नेक्स्ट कधी मार्जिन संपले आपण व्लॉग काढणार आहे, तेव्हा ना आपण बुलेट 100% घेऊन जाणार. फायरिंग वगैरे एकदम कडक असते. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय अँड गाईज, टेक केअर.